हॅलो आनंद भाऊजी, मग तुम्ही सकाळीच याल ना अथर्वला घेऊन? हा 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 बरं आनंद भाऊजी, थँक्यू. नाही 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 आनंद भाऊजी, हो अहो तुमचे आभार नाही मानून राहिली मी. हा अहो पण तुम्हाला त्रास झालाच ना. नाही बरं ऐका ना, तुम्ही सकाळीच याल का नाश्त्याला? नाही तर असं करा, जेवायलाच या ना. हो बर, हो ठेवते फोन. हो कोण ग? नानीजी, आनंद भाऊजी. मग अथर्व येतोय ना उद्या? हो नानीजी, उद्या सकाळी आनंद भाऊजी अथर्वला घेऊन येत आहेत. आता इतकं बरं वाटून राहिलं ना. त्या पोट्याची खूपच दिवस शाळा बुडली. आता त्याच्या शाळेत जाऊन त्याच्या टीचरना भेटायला लागेल, त्यांच्याशी बोलायला लागेल. आता काय झालं राधिका? गुरुनाथची अशा पद्धतीने वागलीस, त्याचा त्रास होतोय ना खूप? मला माहितीये राधिका, तू कितीही खंबीर असल्याचा आव आणलास ना, तर यातून पार हलून गेलेस. नाही नानीजी, मला याचं वाईट नाही वाटून राहिलं. मी यांच्याशी असं वागले नाही तर यांचे डोळे कधीच उघडणार नाही. मला वाईट वाटते ते या गोष्टीचं की मी जी माणसं जोडून ठेवलीत ना, यांच्यामुळे माझ्यापासून तुटून राहिली. अगं असं का म्हणतेस? आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर. नानीजी तुम्ही आहातच. हो नानीजी, यांच्या ऑफिस मधले सगळे ना, त्या सगळ्यांनाच ओळखते मी. म्हणजे पानवलकर साहेब, आनंद भाऊजी, जेनी, ते पिऊन, रघु दादा, सगळ्यांनाच. सगळ्यांचे वाढदिवस सुद्धा मी आपल्या डायरी मध्ये नोंदवून ठेवले. आता मागच्या वेळेस कपूर साहेब आणि त्यांची मिसेस दोघं जण घरी आले. त्यांनी आपल्या घरी खाण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हाही मी त्यांना काहीच नाही देऊ शकले. आता त्यांना माझ्या हातचं खायचंय, तेव्हाही मी नाही पूर्ण करू शकत. नाही म्हटलं तरी त्यांचा अपमानच केला ना मी. हेच माझ्या मनाला लागून राहिले. अगं पण तू हे सगळं मुद्दाम करतेस का? आणि मी सांगते, चूक गुरुनाथचीच आहे. म्हणजे इथे प्रत्यक्षात तुझ्याशी असं वागायचं आणि ऑफिसमध्ये जाऊन माझं आणि माझ्या बायकोचं किती छान चाललंय असं दाखवायचं का? का खोटेपणा करायचा? मला तर पटलंच नाहीये. मी म्हणते असा दुटप्पीपणा करण्यापेक्षा ना, सगळ्यांच्या समोर सगळं येऊच दे. जास्तीत जास्त काय होईल, सगळ्यांच्या समोर सगळं उघड होईल. होऊ दे, लोकांना कळेल तरी खरं कोण आहे आणि खोटं कोण. आणि ऑफिस मधल्या लोकांना काय माहित नाहीये का काय चाललंय ते? नानीजी, कधी ना कधी तर हे सगळ्यांना कळणारच ना. अहो पण आता हे ते इतक्या दूर जाऊन राहिले, माझ्या हातचं खायची इच्छा व्यक्त करून राहिले, तर मी त्यांना द्यायला पाहिजे की नाही? तू ना बाकी सगळ्यांचा खूप विचार करतेस. नाही हो नानीजी, हो कपूर साहेब खूपच चांगले. त्यांना माझ्या हातचं चांगलं चुंगलं खावंसं वाटून राहिलं, तर मला असं वाटतंय की मी त्यांना करून द्यायला पाहिजे. ते मला म्हणाले सुद्धा, मैं अब जा रहा हूं, अब जल्दी नहीं आऊंगा, आपके हाथ के खाने की बहुत याद आएगी म्हणून. मग नानीजी मला नाही राहवलं, मी लगेच त्यांना हो सांगून दिलं. मग आता काय स्वतः जाणार आहेस का तू? नाही ना नानीजी, अजून तर काहीच ठरवलं नाहीये मी. मग डबा पाठवून दे. तेच कळत नाहीये मला नानीजी,
काहीच समजून नाही राहिलं. म्हणजे एकीकडे असं वाटतंय का कपूर साहेब आणि त्यांच्या मिसेस दोघांनी एकदा जाऊन भेटावं. नाही पण तुम्ही सांगून राहिलात ते पण बरोबर. मी त्यांच्यासाठी पुडाच्या वड्या बनवते आणि डब्यात पाठवून देते. यांना पण खूप नाही, यांचा विचार मनात आला ना काहीच करू नये असं वाटतं. नको नानीजी, नानीजी मला काही समजूनच नाही राहिलं. काय करू? हे बघ, तुझ्या मनाला जे पटेल ना तेच कर. थँक्स फॉर हेल्पिंग मी. थँक्स कशाबद्दल? आपण एकत्र काम करतोय म्हटल्यानंतर एवढी मदत तर करायला हवी. थँक्यू सो मच. यू सो स्वीट. हे प्रेझेंटेशन आपल्या समोर करण्यासाठी मला एकच रिलायबल व्यक्ती दिसते, मिस शनाया. सो आपले सगळे वुमेन सेंट्रिक प्रोडक्ट्स आपण इथे प्रमोट करू शकतो अंडर द लेबल ऑफ एस ऑर्गॅनिक्स. स्त्रीचा आवाज. सर हे Shut up. अरे या पोरगीवर कधीच भरोसा ठेवू शकत नाही, विश्वास ठेवू शकत नाही अशी आहे ती. आज नाही ठेवू शकत, पण उद्या तिचा स्वभाव बदलू शकतो ना सर. सर मी आशावादी. आज ना उद्या शनायाला माझं मन कळेल याची मला खात्री. काय काय झालं? आज ब्रेक मध्ये आला नाहीस? कॉफी? नाही नको नको. वाय? असंच. कम ऑन मॅन, तू कॉफीसाठी नाही म्हणतोयस? आय हॅव बीन ऑब्झर्विंग यू द होल डे. तू अपसेट दिसतोयस. नाही तसं तसं काहीच नाही अगं. देन व्हॉट? वाय यू सेइंग नो फॉर कॉफी? गे यू नो व्हॉट, आज माझ्याबरोबर कंपनीला कोणीच नव्हतं. तू पण नव्हतास, आनंद सर पण बाहेर गेलेत. माझ्याबरोबर कंपनीच नव्हती, म्हणून मी पण कॉफी नाही घेतली. मग आता तू कॉफी घे, नाही तर मी ही कॉफी फेकून येते. ए नाही कमाल आहे तुझी. समोरच्याला बरोबर बोलतं करतेस तू. मग बोल, काय झालं? हाऊज इट? गुड? हो इट्स गुड रिअली. So now tell me the reason. शनायाचा फोन आला होता. Oh. Then why you sad? You should be happy. I know you're crazy about her. पण आजचं वागणं नाही आवडलं मला तिचं. मला तर तीच आवडत नाही. नो नो नथिंग. काय झालं? ऍक्च्युली एक रेसिपी विचारायला फोन केला होता तिने. मला येत नाहीये हे ऐकल्यावर फोन ठेवून दिला ठाप. अरे मला काहीतरी नाहीच. याला काही अर्थ आहे का जेने? समोरच्याला एकदम तोडून टाकायचं, त्याचा त्रास होतो ग तिच्या वागण्याचा. श्रेयस ती तशीच आहे. शी इज लाईक दॅट अँड आय डोंट अंडरस्टँड why you behind her. तिला काहीच कळत नाही. ती फक्त स्वतःचा विचार करते आणि फक्त स्वतःवर प्रेम करते. आय थिंक यू शुड स्टॉप थिंकिंग अबाउट हर. ओके? बोलणं खूप सोपं आहे जेनी. ज्याचा प्रेमभंग होतो त्यालाच त्याचं दुःख कळतं. काय काय? श्रेयस प्लीज मॅन, दिस इज वन साइडेड लव्ह. या इट्स गुड फॉर नथिंग. आय नो पण हार्टब्रेक झाल्याचा त्रास होतोच ना जेनी. या आय नो. अरे यार, राधिका मॅमला कसं वाटत असेल ना? गुरु सरांनी राधिका मॅमला घराबाहेर काढलं,
त्यांना एकटं पडलं. बिकॉज ऑफ whom? ऑल बिकॉज ऑफ दॅट हाफ माइंडेड स्टुपिड गर्ल शनाया. त्यांचं पण हार्ट ब्रेक झालं असेल ना. आम्ही त्यांना किती समजावण्याचा प्रयत्न केला. मॅम प्लीज चिल, प्लीज बी कूल, शांत राहा. बट यू राईट, ज्याच्यावर वेळ येते ना त्यालाच कळतं. बोलणं फार सोपं असतं. जेनी, शनाया अजूनही गुरुसरांबरोबरच राहते का ग? या आय वंडर राधिका मॅमला कसं वाटत असेल. आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड हर. मला हे नुसतं ऐकूनच इतका त्रास होतोय, मग त्या तर त्यांची मिसेस आहेत, त्यांना किती त्रास होत असेल. आय नो. एनिवे, आय गॉट टू गो. आय हॅव टू डू सो मेनी अरेंजमेंट्स. कपूर सरांचं सेंड ऑफ आहे, लंचची अरेंजमेंट करायची. ओ, आय हॅव टू बाय अ बुके फॉर हिम. आय विल मेक अ मूव्ह. आय विल सी यू लेटर. जेनी, तुला काय वाटतं, राधिका मॅम येतील सेंड ऑफला? गॉड नोस. शनाया, ए शनाया, चल ना उठ ना बच्चा, चल ना, मला लवकर जायचंय. आज कपूर सरांचं फंक्शन आहे आणि तुलाही उठून किचन मध्ये वड्या करायच्या आहेत ना. चल ना उठ ना प्लीज. यार गप झोपू दे ना, मला किती छान झोप लागली. काय चाललंय? अगं असं नको करू, सावरायला वेळ लागेल ना. आणि तुलाही वड्या करायच्या. चल ना उठ ना पटकन प्लीज बच्चा. अरे यार काय कपूर कपूर यार, मला खाण्याशिवाय काही सुचत नाही का रे दुसरं. चाललंय तर जा ना म्हणा गपचूप. बकासूर नुसता. पोट वाढलंय म्हणा, डाएट कर त्याला सांग. हो ठीक आहे, उद्यापासून नसणार आहेत ते. पण जाण्यापूर्वी माझं तरी इम्प्रेशन बरं राहू दे ना. हा प्लीज प्लीज उठ ना, चल ना. यार एक काम करते ना मी, ते पोहे की काय ते करते ना. पोहे नाही, पुडाच्या वड्या. स्पेसिफिकली सांगितलंय ना त्यांनी. बच्चा, मी आता मार्केटमधून सगळं सामानही घेऊन आलोय आणि स्वस्त मिळाली म्हणून भरपूर कोथिंबीरही घेऊन आलोय. तर तू प्लीज उठ ना यार, सगळी तयारी करायची. उठ ना प्लीज. यार तुझ्यासाठी करते मी फक्त. थँक्यू सो मच. आय नो. हा चल चल चल, आवर आवर. ओढ्या करायच्यात यार. राधिका, आपण आधी निवडून ठेवली ती आणि ही मिळून पुरेल ना ग कोथिंबीर तुझ्या कोथिंबीर वडीला? नानीजी, सांबार वडी. हो तेच ते. भारी वेळ लागतो बाई ते करायला. हो, वेळ लागतो, मेहनत लागते, पण खायला अगदी रुचकर. म्हणजे काय नानीजी, खायला एखादा पदार्थ चविष्ट असेल ना, तो बनवायला खूपच कठीण राहतो. खरं आहे बाई अगदी. म्हणजे आता बघ ना, दिवाळीचा फराळ, आपले सणावाराचे पदार्थ, पुरणपोळ्या, गुळपोळ्या, ही मेहनत, पण चव एक नंबर. ए, तू आता आहेस ना, तर तुमच्याकडचे ते वडा भात आणि काय काय पदार्थ आहेत ना, ते मला शिकव. ह्यांना करून खायला घालीन. म्हणजे नानीजी, ते नानाजींचं ते तेला तुपाचं सांभाळायला लागते ना. आता सांभाळू ना, कमी तेल तूप वापरायचं. करूया आपण. हा चालेल. नानीजी चला, आता हे सांबार ना छान स्वच्छ धुवून घेते मी. हा या. चल चल, थांब मी धरते. अगं अगं, राहू दे नानीजी, या तुम्ही. नेहमी नेहमी काय जायचं त्या राधिकाकडे. नाही करते तर नको करू म्हणा. एवढं काय कठीण असतं रे, कोथिंबीर वडी तर करायची. नागपूर स्टाईल कोथिंबीर वडी. काय रेसिपी? नानी, मी हे काय आहे? किती पसारा घातलाय आणि एवढी कोथिंबीर कशाला? तर राधिका कोथिंबीर वडी करते. तेच म्हटलं, ही इथे आल्यापासून काही तेलकट तिखट झालं कसं नाही? अशा डाएटची वाट लागली आता. आणि नानी प्लीज, नानांना हे काही खायला देऊ नका, त्यांना झेपणार नाही. मागच्या वेळेला झालेलं तसं परत व्हायला नकोय मला. कारण असं काही झालं ना, तर एकतर वेळ नाहीये आणि पैसे नाहीयेत भरायला. आणि हो, राधिका आता आपल्याकडे राहतीये नानी, त्यामुळे तिच्याच्याने झेपणार नाहीये बांगड्या वगैरे गहाण टाकायला. अगं तुला उशीर होतोय ना ऑफिसला, जा ना पटकन. आणि माझा डबा कुठे नानी? हा बाई इथे. हा घे. नानी, माझा डबा कोणी केलाय? झालं, म्हणजे परत तेलकट तिखट खायचं. अगं नाही,
अगदी तुला हवं ना तसं केलंय तिने. अर्थात चांगलंच असणार ना तिने केलंय म्हणजे. वाईट काही झालं असतं ना तर ते माझं, चांगलं म्हणजे राधिकाचं. अगं उशीर होतोय, निघायला हवं तुला. जा बरं. जाते. उपेक्षणी मारायचं. रागात उगाच शब्दानं शब्द वाढतो कशाला, त्यापेक्षा शांतम पापम. किती स्टिकी आहे. आता काही नाही, याच्यात तिखट मीठ टाकायचं, मसाला टाकायचा थोडा, आणि ही कोथिंबीर टाकून द्यायची. खरपूस हे भाजायचं. हो, हे खरपूस भाजून घ्यायचा, व्यवस्थित भाजून घ्यायचा नानीजी. हे करतेय मी. आणि तिखट मसाला सगळं घातलं ना. हा. हे काय करायचंय? उशट उशट उशट, प्लीज डोंट डाय ऑन मी, प्लीज या. खड्ड्यात. तर काय करायचं होतं? कोथिंबीर लागणारच ना. पहिले एवढीच टाकू. किती सोपं आहे. उगाच त्या राधिकाचं कौतुक करतात. काहीतरी चुकलंय बहुतेक. नानीजी, सांबार फार नाही भाजायचा, लगेच बंद करून टाकायचा, नाही तर जळत होतो. जळका वास येत राहतो ना. हो. गॅरी, गॅरी ते काळं होतंय. गॅरी ते काळं होतंय, त्याचं काय करू? आता काही नाही, आता हे बेसन आणि मैदा हे फक्त भिजवून घ्यायचं का झालं. आणि फार पातळ नाही भिजवायचं. बच्चा काय केलंस? तू गॅस बंद कर आधी. नाही नाही, तू बंद कर, मी नाही करणार. आता तुझं, अरे यार शनाया, अगं काय करायचं तुझं? लाड करायचा. आता मी एवढं करायला घेतलंय ना, नाही मी करणार पूर्ण. ते नको, आता राहू दे ना. नाही तू थांब. अगं वडी नाही, वडा झालाय तो. आणि आता गॅस कमी करून घ्या. हो, कमीच आहे. हा, मंद आचेवरती ते करून घ्या. अच्छा, अगं कुणी सांगितलं होतं तुला करायला? यार, मी हेल्पच करत होते ना तुझी. ते यार बोर असतंय सगळं स्वयंपाक वगैरे, मला काहीच नाही जमत. कुठे पार्सल नाही का मिळत तुझी कोथिंबीर वडी? कोथिंबीर नाही, पुडाची वडी. आणि नाही मिळत ती अशी पार्सल. मी बघतो. ऐक, कसला कसला वास येतोय? नाही काही नाही, ते असंच आपलं. बर. समिधा, हा, तुझी थोडी मदत लागेल मला. मदत कशासाठी? तू प्लीज आत येतेस का? मी सांगतो तुला. ओके. शनाया, काय करताय? अरे किती धूर झाले, आधी एक्झॉस्ट लाव. अगं शनाया वड्या करायचा प्रयत्न करत होती, पण सगळंच मेस्टअप झालंय आता. वड्या? आज आमच्याही घरात वड्या करतायत.
म्हणजे राधिका नानींना त्या तुमच्या स्टाईलच्या वड्या शिकवतीये, काय ते नागपुरी स्टाईलच्या पुडाच्या वड्या.